श्रीराम समर्थ नामसमाधी सहज समाधी. प्राध्यापक के. बेलसेरे लिखित पुस्तकामधील वाचन सुरू आहे. भाग क्रमांक 3. अज्ञानातून वासना व वासनेतून वृत्ती निर्माण होते. वृत्ती वासनेला कृतीशी जोडते. अर्थात वृत्ती ही कर्माहून केव्हाही सूक्ष्म असते. जोपर्यंत नाम कृतीरूप असते तोपर्यंत ते स्थूल असते, परंतु ते सूक्ष्म बनून वृत्तीपर्यंत पोचले की आपले काम झाले. पुढे ते वासनेपर्यंत आपोआप पोचते. नामापुढे वासनेचा टिकाव लागत नाही. परा व पश्यंती यांच्यामध्ये वासनेचे स्थान आहे. वृत्ती हवे नकोपणाने म्हणजेच आवड नावड व निवड यांच्या रूपाने पश्यंतीमध्ये राहतात. तेथपर्यंत नाम खोल गेले पाहिजे. परावाणी भान स्वरूप आहे, तेथे नाम केवळ स्फुरते. तेथे मीच नसतो तरी नाम अखंड चालते. पश्यंतीवाणी स्मरणरूप आहे, अर्थरूप आहे. मी नाम घेतो असे दर्शनी दिसले तरी मी खरा नाही, भगवंत अथवा सद्गुरू खरा आहे व तोच माझ्याकडून नाम घेवतो हा अर्थ सतत आतमध्ये जागा राहतो. वैखरीतील नामाहून व मध्यमेतील नामाहून वृत्ती सूक्ष्म असते, पण पश्यंतीमध्ये नाम वृत्तीहून सूक्ष्म बनते. वैखरी व मध्यमा यांच्यातील नामाला वृत्ती जुमानीत नाही. पश्यंतीमधील नामाला वृत्ती शरण जाते व स्वतः नामाकार बनते. वृत्तीची निवृत्ती हीच होय. परावाणीमध्ये अर्थात वृत्ती उरतच नाही, ती निवृत्ती अवस्था असते आणि तीच खरी नामसमाधी होय. आपण घेतो त्या प्रत्येक नामाच्या मागे सद्गुरूंची सत्ता असते. त्या सत्तेचे स्फुरण नसेल तर नाम येईलच कसे? म्हणून सद्गुरूंची जाणीव जागी ठेवून नाम घ्यावे, म्हणजे मग त्यात कंटाळा नाही व श्रम नाहीत. अंतःकरणात नाम मुरले की ते कधी सळसळते व रसरसते. मग नामधारक नाम संकीर्तन करीत नाचतो. कधीकधी त्याच्या तोंडातून सुंदर काव्य बाहेर पडते. अभिमान फार सूक्ष्म आहे. मी नाम घेतो, मी नाम साधक आहे, हा देखील अभिमानच आहे. सद्गुरूंच्या कृपेशिवाय मी नाम घेऊ शकणारच नाही ही भावना लोपली की अभिमान या न त्या रूपाने बोकांडी बसलाच समजा. प्रपंचात सगळीकडे तडजोड आहे. तडजोड केल्याशिवाय व्यवहार चालणारच नाही. पण नामाच्या अभ्यासात मात्र तडजोड नाही व नसावी. नामाच्या आड कोणी आले तर, मी स्वतः आलो तरी त्याला सौम्यपणे पण खंबीरपणे बाजूला सारावे लागते. नामाचा संबंध एकीकडे आपल्या जीवाशी व दुसरीकडे आपल्या अंतर्यामी विराजमान असणाऱ्या शिवाशी अथवा भगवंताशी असतो. माझ्या अंतरी विलसणाऱ्या भगवत स्वरूप सद्गुरूंशी नामाच्या द्वारा मी कसे व किती समरस व्हावे यामध्ये जगाचा संबंध येतोच कुठे. देहाने जगाला मदत करणे म्हणजे नडलेल्याला पैसे देणे, संस्थेचे काम निस्वार्थीपणे करणे, कोणास नोकरी लावणे, रोग्याची शुश्रूषा करणे, कोणाला विद्या शिकवणे इत्यादी वाईट नाही. ते नामाला मदत करील, पण नामाला बळकटी येण्यासाठी म्हणून ते करावे. नामाचा अभ्यास सांभाळून ते करावे. नामाचा अभ्यास सोडून ते करणे हिताचे नाही. नामाचा अभ्यास इतका होणे आवश्यक आहे की त्यापायी इतर गोष्टी करण्यास अवसर उरू नये. अशा साधकाने मनाने जगाचे कल्याण चिंतावे, सर्वांवर प्रेम करावे, अत्यंत द्वेष मत्सर रहित व्हावे, निर्वासन व निर्वैर व्हावे. त्याच्या या मानसिक प्रयत्नाने जगाचे अधिक कल्याण होते. शिवाय आपल्या नामास ते फार पोषक आहे. नामाचा अभ्यास म्हणजे काय तर जागेपणचा सारा वेळ नामात व नामाला सहाय्यकारक होणाऱ्या गोष्टी करण्यात, म्हणजे नामस्मरण, भजन, पूजन, संत ग्रंथ वाचन, सद्गुरू कथाकथन, कोणाची शुश्रूषा करणे इत्यादी घालवावा. नामाने आपली वासना शुद्ध करून पूर्ण निस्वार्थी व्हावे. मग आपल्याला मिळालेली आत्मशांती अत्यंत निष्कामपणाने दुसऱ्यास देऊन त्यास समाधान द्यावे. ही मोठीच समाजसेवा आहे. नामाचा अभ्यास करून आपले अंतःकरण भगवंताच्या सद्गुरूंच्या प्रेमाने भरून टाकावे.
मग ज्याच्याशी आपला प्रेमाचा संबंध येतो त्याच्यामध्ये भगवंताच्या प्रेमाचे बीज रुजवावे यासारखा परोपकार नाही. नामामध्ये रमल्यामुळे ज्याला सद्गुरू सानिध्याचे वरदान मिळाले त्याला मौज भोगण्यासाठी दसरा आणि दिवाळीची वाट पाहण्याची जरूर नाही. मधुर संगीताने रसिक अंतःकरण हलते. अगदी तसेच नाम घेता घेता नाद ब्रह्माचा स्पर्श झाला की जीव अति मृदू होतो व आनंदाची लहर त्याला चाटून जाते. भगवंत जगाचा मालक आहे, मी त्या जगाचा क्षुद्र भाग आहे. अर्थात माझ्या देहाचा व जीवनाचा मालक तोच म्हणजे सद्गुरू आहे. नाम घेताना ही भावना सतत जागी ठेवणे म्हणजे भगवंत अथवा राम करता आहे मानणे होय. जीवनात प्रारब्धाने दुःखाचे प्रसंग येतात. नामाचा अभ्यास करताना असा एखादा प्रसंग आला आणि माझ्यावरच हा प्रसंग का असे वाटले तर नामाची गाडी रुळावरून घसरली असे समजावे. मनाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये भगवंत अथवा सद्गुरू जे घडवून आणतो ते अगदी योग्यच आहे. मला त्याचा योग्यपणा कळत नाही असा दृष्टिकोन सांभाळून नामाचा अभ्यास करावा लागेल. प्रारब्धाचा फार विचार करणे म्हणजे देहाचा व तत्संबंधी सुखदुःखाचा विचार होय आणि तोच तर नामाच्या आड येतो. मनापासून नाम घेणाऱ्याचे प्रारब्ध स्वतः भगवंत अथवा सद्गुरू हाताळतो. भोग सोयीने भोगाला लावणे ही त्यातील खुबी आहे. म्हणून नामधारकाने भोगाबद्दल कधी तक्रार करू नये. तक्रारीने नामाला ओहोटी लागते. नाम घेताना भगवंताच्या प्रेमलीला आठवाव्या, नाहीतर भगवंताबद्दलचा एखादा सुंदर विचार मनात घोळवावा. नाहीतर भगवंत अथवा सद्गुरू आपले नाम ऐकत आहेत अशी भावना करावी. परंतु मन संपूर्ण रिकामे करणे हे सर्वोत्तम. नामाचा चमत्कार माझ्या भोवती सारे प्रपंचाचे, पैशाचे, स्वार्थाचे, स्पर्धेचे व सकाम आप्त इष्टांचे वलय असून मी मनापासून नाम घेतो इतकेच नव्हे तर मला भगवंताचा काही साक्षात अनुभव नसताना मी त्याचे मनापासून नाम घेतो. याहून आणखी चमत्कार तो कोणता? एखाद्या दिवशी नाम चांगले झाले नाही असे म्हणू नये. नाम सद्रूप असल्याने ते चांगलेच आहे. नाम घेणारा मी कधी चांगला असतो तर कधी नसतो, म्हणून मी आज चांगला नाही असे म्हणावे. नामाच्या अभ्यासामध्ये प्रारंभी एका ठिकाणी एका वेळी व मोजका वेळ नाम घ्यायची सवय करावी लागेल. परंतु ती सवय नाम घेण्याची अट होऊ नये. त्याच्याशिवाय नाम होत नाही असे होणे म्हणजे निरुपाधिकाला उपाधी लावणे होय. नामाची चटक लागली. चटक म्हणजे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, जेथे संधी मिळेल, जी परिस्थिती असेल त्यात नाम घेण्यास मन अगदी आतुर असावे की नामाची कृपा झाली समजावे. चटक लागली की नामाचा कंटाळा येणार नाही, पण थकवा येईल. स्थूल देह थकला की झोप अथवा ग्लानी येते. सूक्ष्म देह थकला की भाव शुष्क होतो. अशा वेळी ताण देऊन नाम न घ्यावे. नामस्मरण आसन मांडी घालून म्हणजेच बसून झाले तर उत्तम. पण वयाच्या मानाने अथवा आजार झाल्यावर अथवा प्रवासात आसन घालता येणार नाही तेव्हा शरीराला झेपेल तसे म्हणजे टेकायला घेऊन अथवा आडवे होऊन अथवा शवासन घालून, तात्पर्य देहाला सुखासनी ठेवून नाम घ्यावे. पहाटे 3 ते 4 वाजता अंथरुणातच पण अगदी अंधारात बसून नाम घ्यावे. बाहेरच्या शांत अंधारामुळे मन नामात लवकर गोळा होते. नंतर तास 1.5 तास झोप घ्यावी. आरंभी जपाची किमान संख्या अवश्य असते, त्यासाठी माळ उपयोगी पडते. पण जर माळेकडे लक्ष जाऊ लागले तर घड्याळावर नाम घ्यावे. नाम उच्चारताना घाई करू नये. मंत्रातील अक्षरांचा स्पष्ट उच्चार व्हायला पाहिजेच. साधारणपणे 15 ते 20 मिनिटांना 1000 जपसंख्या होते. नामाची गती आणि लय दोन्ही मनाच्या स्थितीवर अवलंबून राहतात. शांत व स्वस्थ मनस्थिती असताना नामाची गतीसुद्धा जरा मंद आणि प्रसन्न असते. तसेच त्यावेळची लय मोठी संवादी असते. नामात नाद आहेच. जीव नामात रंगला की मी नाम घेतो ही जाणीव अंतर्धान पावते. त्याबरोबरच नामाचे शब्दरूप विरते व नाद शिल्लक उरतो. नाद म्हणजे नामाचे अरूप होय.
ज्यांनी आपले जीवन नामाला वाहिलेले आहे त्यांची संगत करावी. अशा व्यक्तीला नुसते जवळून पाहिल्याने व त्यास स्पर्श केल्याने आपली नाम घेण्यासाठी प्रेरणा जोराने उमटते. नामाचा आपला अभ्यास एका इयत्तेपर्यंत पोचल्यानंतरच नामात मग्न झालेल्या माणसाची व त्याच्या सहवासाची किंमत कळते. नामाच्या अभ्यासात तरबेज असलेल्या माणसाच्या देहाच्या सवयी न्याहाळू नयेत. खाण्यापिण्याच्या, कपड्यालत्त्याच्या, औषध पाण्याच्या आणि बोलण्या चालण्याच्या त्याच्या काही निराळ्या तऱ्हा असतात. त्या व्यक्तिगत प्रकृती व स्वभावानुसार असतात. त्या काही नामाच्या आड येत नाहीत. पण दोषदृष्टीने त्याच्याकडे पाहण्याने आपली मात्र हानी होते. नाम अभ्यासकाने रोज अध्यात्म वाचावे, पण थोडेच वाचावे. आपल्या सद्गुरूंचे लिहिणे वाचावे. ते नसले तर संतांचेच ग्रंथ वाचावेत, समजून वाचावेत. पण नाम सोडून नुसते वाचन करीत केवळ वेळ घालवू नये. नाम घेताना विचार येणारच. विचार अजिबात थांबणे संप्रज्ञात समाधीच आहे. म्हणून नाम घेताना भगवंताबद्दल किंवा सद्गुरूंच्याबद्दलच विचार चालू ठेवावा. जे सत्य आहे असे वाटते त्यावरच मन चिकटते. नामा वाचून काहीही सत्य नाही असे मनापासून वाटले की नामाचे प्रेम आपोआप येते. नाम संपूर्ण सत्य वाटण्यास अंतःकरण शुद्ध व्हावे लागते. ते सद्गुरूंच्या सहवासाने, त्याच्याकडून मिळालेल्या नामाने व विवेकाने होते. प्रत्येक व्यक्तीच्या वासनात्मक देहाचा एक तोल असतो. नाम घेता घेता नामाशी तो तोल समरस झाला म्हणजे आतमध्ये एक अविरोध उदय पावतो. त्या अविरोध अवस्थेत नाम चालू लागले की मन आपोआप शांत व स्थिर होऊ लागते. वेळ वाया न घालवता नाम घेणे हे आपले काम. त्यात भाव व गोडी निर्माण करणे हे सद्गुरूंचे काम. आपण आपले काम करीत राहावे. त्यांचे काम तो केल्याशिवाय कधी राहणार नाही. ते केव्हा करायचे ते आपण ठरवू नये. यातच आपल्या निष्ठेची खूण आहे. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.